लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढा मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि शरद पवारांचे निकटवर्तीय अभिजित पाटलांना शासनाकडून मोठा दिलासा मिळालाय। 442 कोटींच्या कर्जापोटी शिखर बँकेने केलेली जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली आहे। महायुतीला पाठिंबा देताच कारवाईची कुऱ्हाड टळल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। माढ्यासह सोलापुरामध्ये महायुतीला पाठिंबा देणाऱ्या अभिजित पाटील यांना विठ्ठल पावलाय। कारण दुसऱ्याच दिवशी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील जप्तीच्या कारवाईमध्ये दिलासा मिळालाय। 430 कोटी रुपयांच्या कर्जवसुली प्रकरणी राज्य सहकारी बँकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची 3 गोदामं सील केली होती। साखर कारखान्याची ही गोदामं आता सील मुक्त करण्यात आली आहेत। राज्य सहकारी बँकेची 2021 पासून त्या ठिकाणी कारवाई चालू होती आणि त्या ठिकाणी गेल्या 25 तारखेला स्टे कोर्टात होता, तो निघाला आणि लगेच 26 तारखेला कारवाई झाली आणि मग शेतकरी आणि आमचा कारखान्याचे सभासद त्या ठिकाणी अडचणीत आले होते। आम्ही राज्य सरकारला मदत मागितली आणि त्या ठिकाणी राज्य बँकेने देखील मदत केली आणि आम्हाला कोर्टामध्ये म्हणणं मांडल्यामुळं त्या ठिकाणी सकारात्मक आज आमच्या कारखान्याचं सील मिळलं आणि निघालंय आणि आमच्या लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आम्ही संचालक मंडळ आमचं 2022 मध्ये आलं। त्याच्या अगोदर जप्तीचा आदेश होता, पण ते आज सरकारने ती उठवलेला आहे। आता आदेश उठवल्यानंतर आमच्यावर जप्ती केली, शील केलं। ते शील काढल्यानंतर आम्हाला खूप आनंद, सोन्याचा दिवस असल्यासारखं वाटतंय। सोलापूर जिल्ह्यामध्ये विक्रमी दर देणारा हा कारखाना अभिजित पाटलाच्या नेतृत्वाखाली अत्यंत दमदार कामगिरी करत असणारा कारखाना आहे। जप्त झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांचे चेहरे काळवंडले होते, परंतु आज पुन्हा न्यायालयाच्या, राज्य सरकारच्या आणि सहकारी बँकेच्या संमतीनं ह्या कारखान्याचा शील काढण्याचा आदेश न्यायालयाने दिला। त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे। आबांच्या प्रयत्नाला यश आले। जप्त झालेलं गोडाऊन सील काढलेलं आहे, त्याच्यामुळे खूप आनंद झालाय। शेतकऱ्यांसाठी दिवाळी आल्यासारखं झालेलं आहे। राज्य सहकारी बँकेनं 30 कोटी रुपयांच्या कर्जवसुली प्रकरणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची 3 गोदामं सील केली। या कारवाईमुळे कारखान्याची जवळपास 1 लाख साखर पोती अडकून पडली होती। बँकेनं ही कारवाई 26 एप्रिल रोजी केली। त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटलांनी तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरमध्ये भेट घेतली। शिखर बँकेने केलेल्या कारवाईच्या विरोधामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची पुण्यामधल्या कर्जवसुली लवादामध्ये धाव। थकबाकीचा वाद न्यायप्रविष्ट, विठ्ठल कारखान्याची भूमिका। प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार नाही असं शिखर बँकेनं सांगितलं होतं। त्यानंतरही शिखर बँकेकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची 3 गोदामं सील झाली। येत्या 5 मे पर्यंत गोदामं सीलमुक्त करून कारखान्याकडे पुन्हा सोपवण्यात यावीत असे लवादाचे निर्देश। आणि ते कारखानदारी अडचणीत कशी बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्नाची फरार केली आणि त्याच्यामध्ये लोकांचा त्यांना पाठिंबा, आम्हाला लोकांच्याबद्दलची त्यांच्या मनात असलेली आस्था हे लक्षात घेतल्याच्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर अनेक कारस्थानं सुरू केली। त्यांनी 10 लाख टन कटिंग करून तयार झालेली साखर आहे ती सगळी साखर जप्त केली आणि मग शेवटी त्यांनी काहीतरी वेगळा निकाल घेतला, तर मी काही त्यांना दोष देणार नाही। मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलंय, कारवाई कुणाच्या थांबत नसतात, चौकशा असतात। या पक्षात गेलं त्या पक्षात गेलं म्हणजे कारवाई संपल्या असं होत नसतं, म्हणून त्या कारवाईला ते तोंड देतील। असे अनेक लोक या 2-4 दिवसामध्ये येण्याच्या तयारीत आहेत। आता वेळेनुसार हे सर्व समीकरण बदललंय। काही दिवसांपूर्वीच अभिजित पाटील माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांचा तर सोलापुरामध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करताना दिसले होते। मात्र सोलापुरामधल्या विठ्ठल साखर कारखान्यावरती बँकेनं कारवाईचा बडगा उगारताच अभिजित पाटलांचे सूर बदलले। कारखान्यावरती जप्तीची नोटीस आल्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागावी लागली। फडणवीसांनी मदत देण्याचं आश्वासन देताच अभिजित पाटलांनी अखेर भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला। दरम्यान पाटील यांच्या पाठिंब्यामुळे भाजपला माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलं पाठबळ मिळालंय।
कारण साहेब असं झालं, जिल्ह्यात मी एकटाच राहिलो होतो, इकडे बी गेलो तर तिकडे असायचो, तिकडे बी गेलो तर त्या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांमध्ये त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. मला आज धैर्यशील भैया त्या ठिकाणी पक्षात आल्यामुळं मला आमदार झाल्यासारखं वाटायला लागले. आम्ही झेक्कडच्या माडशिळसच्या लोकांच्या जनतेची माफी मागतो, परंतु ज्या पद्धतीमधला दहशतवाद, लोकांची फसवणूक, मग ती पतपेढ्यांच्या माध्यमातून असेल, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून असेल, साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल, साखर कारखान्याच्या भागधारकाच्या माध्यमातून असेल, ज्या पद्धतीमध्ये पैशाची लूट, दहशतवाद, मारामाऱ्या, लोकांना घरात जाऊन लुटणं, घरातल्या स्वतःच्या भावावरती खोटे गुन्हे दाखल करणं, असे अनेक गुन्हे ज्या पद्धतीमध्ये यांनी केले, त्यांना आता जनता सोडत नाही आणि हे सरकार देखील त्यांना सोडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यापासून अभिजित पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून जिल्ह्यामध्ये ओळखले जात होते. त्यांनी विठ्ठल कारखाना आणि विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून माढा आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघामध्ये एक मोठी ताकद निर्माण केली. मात्र कारखान्यावरती कारवाईचा कोयता उगारताच अभिजित पाटील यांनी आपला नेता आणि पक्ष बदललाय. मात्र दुसऱ्याच दिवशी कारखान्याच्या गोदामांचं सील उघडण्यासाठी परवानगी मिळणं हा योगायोग आहे का, असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.